ओडिसातील पुरीमध्ये असलेले जगन्नाथ मंदिर भारतातील 4 पवित्र धामांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी आषाढ महिन्यांमध्ये भव्य रथयात्रेचे आयोजन होते. हिंदू धर्मामध्ये जगन्नाथ रथयात्रेचे खूप जास्त महत्त्व आहे. जगन्नाथ मंदिरामध्ये भगवान जगन्नाथ विराजमान आहे, जे भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार, भगवान श्रीकृष्णांचा अवतार मानले जातात. जगन्नाथाचा अर्थ असा असतो, जगाचे नाथ. आषाढी महिन्यातील द्वितीया तिथीला ही रथयात्रा सुरू होते आणि शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी यात्रा संपते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या रथयात्रेत पोहोचतात. जगन्नाथ मंदिरात भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ रूपाने विराजमान आहेत. याच ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा विराजमान आहेत. पुरीमध्ये भगवान जगन्नाथाशिवाय मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत. या मूर्ती आणि मंदिराबद्दल काही रहस्य आहेत. ते म्हणजे पहिले रहस्य आहे, या तिन्ही मूर्ती अपूर्ण आहेत. आणि दुसरे म्हणजे मंदिराची सावली पडत नाही. या मूर्ती का अपूर्ण राहिल्या आणि भगवान जगन्नाथांच्या अपूर्ण मूर्तीची पूजा का केली जाते? भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरात संदर्भातील एका पौराणिक कथेनुसार मध्ये भारतामध्ये इंद्रद्युम्न नावाचे एक राजा राहत होते. ते भगवान विष्णू यांचे मोठे भक्त होते. ते नेहमी भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी तयार असत. एकदा एक ऋषी त्यांच्या महालामध्ये येऊन पोहोचले आणि राजाला म्हणाले, राजन, ओडिसामध्ये भगवान विष्णू यांचे भव्य रूप नीलमाधवाला पूजलं जाते, पण ही जागा ओडिसाच्या कोणत्या भागात आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यावे लागेल. राजा म्हणाले, हे तुम्ही खरं सांगत आहात का? हे ऐकून मला तर भगवान विष्णू यांचे दर्शन करण्याची इच्छा होत आहे. राजा इंद्रद्युम्न खूप आनंदी झाले आणि लगेच महालाचे मुख्य पुजारींचे भाऊ विद्यापतीला आदेश दिला की त्यांनी ओडिसाला जाऊन नीलमाधवांचा शोध घ्यावा. राजाच्या आदेशानुसार विद्यापती ओडिसाला जायला निघाले. मोठी यात्रा केल्यानंतर जेव्हा विद्यापती ओरिसाला पोहोचले, तेव्हा त्यांना काही गुप्तचरांकडून कळले की सबर्णचे मुखिया विश्वासू एका गुफेमध्ये नीलमाधवची पूजा करत आहेत. विद्यापती विश्वासूजवळ गेले आणि म्हणाले, कृपा करून तुम्ही मला देवपूजेचे स्थान दाखवा. मी खूप विश्वासाने येथे आलो आहे. विश्वासू म्हणतो, मी तुला त्या जागा घेऊन जाऊ शकत नाही, मला माफ कर. विद्यापतीने विचार केला, मी असाच परत गेलो तर महाराजांना काय उत्तर देऊ? मला दुसरा रस्ता शोधावा लागेल. त्यानंतर विद्यापती त्याच गावात थांबला. काही दिवसांनंतर विद्यापतीला विश्वासूची मुलगी आवडू लागली आणि दोघांनी विवाह केला. विवाहानंतर काही दिवसांनी विद्यापती त्याच्या पत्नीला म्हणाला, ललिता, तू नीलमाधवला दाखवण्यासाठी तुझ्या वडिलांना विचारशील का? तुझे वडील तुझं बोलणं टाळणार नाही. ललिता म्हणते, ठीक आहे. ललिता तिच्या वडिलांना विचारते, तेव्हा ते नीलमाधवला दाखवायला होकार देतात. पण ते एक अट सांगतात की विद्यापती माझ्याबरोबर डोळ्यांवर पट्टी बांधून येईल. विद्यापती अट मान्य करतो, पण तो जाताना त्याच्याबरोबर मोहरीचे दाणे घेऊन जातो आणि गुफेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता लक्षात ठेवण्यासाठी रस्त्यामध्ये मोहरीचे दाणे टाकत जातो. गुप्त गुफेमध्ये पोहोचल्यावरती जेव्हा विद्यापतीने नीलमाधवचे रूप पाहिले, तेव्हा तो त्यांना पाहतच राहिला. गुप्त गुफेमधून परत जाऊन विद्यापतीने राजाला सगळं सांगितलं. तेव्हा राजा सुद्धा देवाच्या दर्शनासाठी लगेच निघाले. पण जेव्हा राजा गुप्त गुहेपर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे काहीही मिळाले नाही. नीलमाधव अंतर्धान झाले होते. राजा म्हणाले, इथं तर काहीही नाही. प्रभू कुठे गेले? विद्यापती म्हणाले, मी त्यांचे दर्शन केले होते, आता ते अंतर्धान पावले आहेत. राजा निराश होऊन त्यांच्या महालात परत आले. त्या रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान विष्णू आले आणि म्हणाले, राजा, तू पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर जा. तिथे तुला एक लाकडाचा ठोकळा मिळेल, जो पाण्यामध्ये तरंगत असेल. तो घेऊन ये आणि त्या लाकडांपासून मूर्ती तयार कर. राजाने त्या संदेशाचे पालन केले आणि तो पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर गेला. त्यांना खरोखरच तिथे लाकूड पाण्यामध्ये तरंगताना दिसले, पण राजाच्या सेवकांनी कितीही प्रयत्न केला तरीही कोणीही ते लाकूड उचलू शकले नाही. शेवटी कबिलाचा सरदार विश्वासूच्या मदतीने लाकूड महालामध्ये आणले गेले, पण त्या लाकडापासून कोणीही नीलमाधवाची मूर्ती बनवू शकत नव्हते.
जेव्हा हे काम करणे अशक्य झाले तेव्हा भगवान विष्णू यांनी परत राजाला स्वप्नामध्ये दर्शन दिले आणि म्हणाले, राजन, तू देवतांचा शिल्पकार विश्वकर्मा यांची आराधना कर, ते हे काम नक्कीच पूर्ण करतील. भगवान विष्णू यांच्या म्हणण्यानुसार राजाने देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची प्रार्थना केली. तेव्हा ते एका वृद्ध माणसाच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर प्रकट झाले आणि राजाला म्हणाले, राजन, मी तुम्हाला विश्वास देतो की काही दिवसातच लाकडांपासून मूर्ती तयार करेल, पण माझ्या काही अटी आहेत. तेव्हा राजा म्हणाले, बोला, तुमच्या काय अटी आहेत? तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. विश्वकर्मा म्हणतात, मी भगवान विष्णू यांची मूर्ती 21 दिवसांमध्ये तयार करेल, पण मी हे काम एका खोलीमध्ये करणार आणि कोणीही माझे काम पूर्ण होण्याआधी खोलीचे दार उघडले तर मी काम अपूर्ण सोडून निघून जाईल. राजा म्हणाले, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. कृपा करून तुम्ही तुमचे काम करा. आणि मग विश्वकर्मा यांनी खोलीचे दार बंद केलं आणि त्यांचं काम चालू केलं. लोकांना त्या खोलीतून हातोडी छिन्नचे आवाज येत असत, पण 15 दिवसानंतर त्या खोलीतून काहीच आवाज येत नव्हता. तेव्हा राणी राजाला म्हणाली, महाराज, ज्या खोलीमध्ये मूर्ती बनण्याचं काम चालू आहे तिथून काहीही आवाज येत नाही. तो कारागीर तहान भुकेने मृत तर पावला नाही ना? तुम्ही एकदा खोलीचे दार उघडून तर पहा. आपल्या डोक्यावर काही पाप नको लागायला. राजा म्हणाला, पण महाराणी, त्याचीही अट आहे की 21 दिवसांच्या आधी ते दार उघडू नये. राणी म्हणते, महाराज, असे आपण काळजीमध्ये आहोत. खोलीचे दार उघडल्याशिवाय काहीही कळणार नाही. राणीने राजाजवळ खोलीचे दार उघडण्याचा हट्ट केला. शेवटी खोलीचे दार उघडले गेले आणि राजाने असे करताच ते कारागीर बनलेले विश्वकर्मा निघून गेले आणि त्यांच्या मागे अर्धवट बनलेल्या 3 मूर्ती सोडून गेले. राजाला या गोष्टीचे खूप दुःख होते. त्यांनी विश्वकर्मा यांचं ऐकलं नाही आणि अटींचं पालन तोडलं. त्यामुळे भगवान जगन्नाथ यांचे हात पाय अर्धवट बनले. राजाने त्या मूर्तीची स्थापना केली. ते आज जगन्नाथ मंदिराच्या नावानं प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्ण भगवान जगन्नाथ यांच्या रूपामध्ये मोठे भाऊ बलराम आणि छोटी बहीण सुभद्रा बरोबर विराजमान आहेत. भगवान जगन्नाथ यांना सुद्धा ताप येतो. त्यांना सुद्धा औषध दिलं जातं. कधी कधी ते बरे होतात तर कधी कधी नाही. त्यांचा पुनर्जन्म होतो, ज्याला नवकलेवर म्हटले जाते, जे नेहमी 8 वर्षांनी, 12 वर्षांनी आणि 19 वर्षांनी एकदा होते. या दिवसात ओडिशा सरकार पुरीमध्ये अंधकाराची घोषणा करतात आणि काही खास पुजारी त्यांच्या डोळ्यावरती लाल कपडा आणि हातामध्ये लाल कपडा बांधून जुन्या मूर्तीतून काही रहस्यमय वस्तू घेऊन नव्या मूर्तीला लावतात, ज्याला ब्राह्मण पदार्थ असे म्हटले जाते. ब्रह्मन जे जीवनाचे प्रमाण देते. जसे प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये आत्मा असतो, त्याचप्रमाणे भगवान जगन्नाथ यांच्या शरीरामध्ये ब्रह्म किंवा परमात्मा राहतात. हेच कारण आहे की भगवान जगन्नाथील एकमेव जिवंत मूर्ती आहे, जे भक्तांचा आवाज ऐकतात, समजून घेतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात. जगन्नाथ मंदिरावर स्थापना केलेले लाल ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत राहते. दररोज संध्याकाळी मंदिराच्या वर स्थापन केलेला ध्वज बदलला जातो. असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला तेव्हा त्यांचे हृदय आगीमध्ये पूर्ण जळाले नाही, ज्यामुळे त्यांचं हृदय लाकडामध्ये बांधून समुद्रामध्ये प्रवाहित केलं होतं, जे नंतर वाहत वाहत पुरीच्या समुद्र किनाऱ्यावरती आलं आणि त्यानंतर परत राजा इंद्रमुने त्याला प्राप्त करून भगवान जगन्नाथाच्या मूर्तीची स्थापना केली. तर मित्रांनो, ही होती जगन्नाथपुरीची कथा.